हॅलो, नमस्कार मंडळी. कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं सगळ्यांनी. आम्हीसुद्धा मजेतच आहोत. तर आता आम्ही आलेलो आहोत गावाकडे. 2 दिवस झालेत गावाकडे येऊन, पण येतानाचे व्हिडिओ वगैरे काही काढले नाहीत आणि सांगितलंही नव्हतं मी तसं काही. अचानकच ठरलं आमचं यायचं गावाकडं. तर मग आता तुम्हाला 2-3 दिवस इथलेच व्हिडिओ बघायला मिळतील. 2-3 दिवस थांबणार आहे आम्ही गावाकडे. बसमध्ये येताना व्हिडिओ नाही काढला, कारण ना मला खूप बसचा त्रास होतो, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढला. चला आता कामाला सुरुवात करूया आपण. आणि गावाकडं आलं म्हणजे ना मुलांची अशी काही दिवसाची सुरुवात होते, अशी काही सकाळ असते. झोपेतून उठून मस्त बाहेर ओट्यावर जाऊन बसले. गावाकडे खूप जास्त मोकळं असतं ना, त्याच्यामुळे त्यांना खेळायला पण खूप मज्जा येते. आणि हा कंदील आहे ना, मी ना मागच्या वर्षी नेलेला होता नाशिकवरूनच दिवाळीसाठी. तोच लावला आहे आम्ही यावर्षी पण. आणि आमचे साहेबसुद्धा रेडी झाले होते लवकर आवरून. आणि त्याच्यानंतर ना म्हटलं चला आता घरातल्या कामाला सुरुवात करूया. यांना चहा नाश्ता वगैरे दिला, मुलांना आंघोळी वगैरे घालून घेतल्या. मुलंसुद्धा रेडी झाले. आरू आमचा रेडी होऊन झोपला होता परत. आणि आमची साऊ पण रेडी झाली. न्यू ड्रेस घालायला मिळतात रोज गावाकडं गेलं म्हणजे. आणि न्यू ड्रेस तिला खूप आवडतात. न्यू ड्रेस घातला ना खूप जास्त मकडत असते. त्याच्यानंतर मग घरातली कामं, स्वयंपाक वगैरे सुरू होता. स्वयंपाक बनवायचा राहिलेला होता, पण मग आधी कपडे धुवून घेतले लवकरच. धुवून घेतले आणि कपडे धुवून मग मी वाळवायला चालले होते टेरेसवर. थोडेसे कपडे जास्त होते, त्याच्यामुळे खाली जागा पुरणार नाही म्हणून मी टेरेसवर घेऊन गेले. आणि आमचं घर तुम्हाला असं दिसत असेल व्हिडिओमध्ये, कारण आमचं घर ना हे खूप जास्त जुनं झालेलं आहे. आता माझ्या सासऱ्यांनीच बांधलेलं आहे ते. त्यालाच मॉडिफाय करायचं आहे आम्हाला. आता पुढच्या वर्षी बघूयात कसं होतं आहे तसं करू ॲडजस्ट. त्याच्यानंतर मग कपडे वगैरे सुकायला घातले. आणि गावाकडचं वातावरण बघा असं काही आहे आमच्याकडचं. मुलांना तर खूप जास्त भारी वाटत होतं. टेरेसवरती येऊन मस्त दोघंजणं खेळत होते. त्याच्यानंतर कपडे वगैरे वाळत घातले आणि खाली आले. आणि आमच्या साऊचं तर रोजचंच आहे रडगाणं. म्हणजे एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच. तिच्या दादाने काही जर घेतलं तर तिला तेच पाहिजे असतं. मग त्याच्यानंतर ना दुपारची कामं आवरून बघा सगळं काही आवरून झालेलं होतं. आता स्वयंपाक, भांडे वगैरे सगळंच आवरलं. दुपारच्या वेळेला ना थोडंसं बाहेर बँकेमध्ये काम होतं, त्याच्यामुळं मी निघाले होते बाहेर. कारण इकडं आलं ना म्हणजे सगळीच कामं करून जातो. मामी जाताना लगेच सारखं येणं होत नाही गावाकडं. त्याच्यानंतर ना तिकडचे काही व्हिडिओ नाही काढले मी, कारण ना साऊ पण होती सोबत आणि माझा मोबाईल घरीच होता आर्यांकडं. त्याच्यामुळं व्हिडिओ नाही घेता आले. घरी आल्यानंतरच व्हिडिओ काढला मग डायरेक्ट. आणि त्याच्यानंतर ना बघा आमची साऊ कशी करते, मला बोलू नको म्हणत होती. तिला थोडा वेळ घेतलं, नादी वगैरे लावलं आणि असं केलं आम्ही दिवसाचा शेवट. तर हा आहे एका दिवसाचा व्हिडिओ. आणि आता पुढचा जो व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा आहे. त्या दिवशी आम्ही ॲक्च्युली स्वयंपाकसुद्धा नव्हता बनवला. मी खूप जास्त थकले होते बाहेरून जाऊन आल्यानंतर. त्याच्यानंतर मग आम्ही खिचडी भात आणि आई इथं ठेचा बनवत होत्या. ह्या आहेत माझ्या सासूबाई. आणि दिवसभर ना आमची साऊ खेळून एवढी दमली होती ना, रात्री रडायला लागली. तिला खूप झोप आली होती. त्याच्यानंतर हा ना दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचाच व्हिडिओ घेतला आहे. दुसऱ्या दिवशी पण तेच रुटीन होतं. आपल्या घरातली कामं आवरून घेतली. आणि ना नणंदबाई आलेले होते, त्यांना जायचं होतं. त्याच्यासाठी मग फराळं थोडंसं काही होतं, काही नव्हतं राहिलेलं. शंकरपाळे नव्हते राहिले, तर मग इथे मी शंकरपाळे बनवायला घेतले. आणि शंकरपाळे बनवून घेतले. रेसिपी काही तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे. मी आधी तुमच्यासोबत एकदा रेसिपी शेअर केली होती, तर मग आता काही शेअर केली नाही. आणि गावाकडं गेलं म्हणजे ना खूप कामं असतात, त्याच्यामुळे मला एवढं काही व्हिडिओ काढायला पण जमत नाही. आणि माझं स्टँड पण नाशिकलाच राहून गेलं, विसरून गेले मी, लक्षातच राहिलं नाही. मागच्या वेळेस पण तेच झालं होतं आणि यावेळेस पण तेच झालं. काय लक्षात ठेवून आणावं, सगळं मुलांचंच घेऊन यावं लागतं लक्षात ठेवून. आणि मग शंकरपाळे वगैरे केले. रात्रीच्या जेवणाची तयारी केली. रात्रीच्या जेवणामध्ये मस्त भजे घालून कढी बनवली होती, ठेचा पण बनवलेला होता, भाकरी आणि मस्त असा भात बनवलेला होता. आणि रात्रीचं जेवण वगैरे केलं सगळ्यांनी आम्ही. आणि असा केला दिवसाचा शेवट. चला बाय.